महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं। चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांना आज विनम्र अभिवादन केलं। तसंच राज्यपालही यावेळी उपस्थित होते। राज्यातले सर्व महत्त्वाचे नेते आज दिवसभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतील आणि आज सकाळीच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे अजित पवार या ठिकाणी उपस्थित होते। CP राधाकृष्णन राज्याचे राज्यपालही या कार्यक्रमासाठी आज सकाळीच त्यांनी उपस्थिती लावली। त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेतले अनेक महत्त्वाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते। आणि ही तीन महत्त्वाची आपण दृश्य पाहतोय। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले महत्त्वाचे नेते, त्यानंतर बाबासाहेबांना शासकीय मानवंदना देण्यात आली आणि तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय हेलिकॉप्टरमधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि या ठिकाणी भीमज्योतीला नमन करण्यात आलं। आज लाखोंचा भीमसागर चैत्यभूमीवर संपूर्ण देशभरामधून आलेला आहे। लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दरवर्षी येत असतात आणि यंदाही मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर भीमसागर आलेला आहे। कुठल्याही प्रकारची त्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने संपूर्ण दक्षता घेण्यात आलेली आहे। सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आलेले होते आणि त्या दृष्टीने महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने 6 डिसेंबरला मुंबईमध्ये स्थानिक सुट्टी तर जाहीर करण्यात आलेली आहेच आहे। मात्र देशभरामधून जे भीम अनुयायी लोटलेले त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत।